नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, आज तुम्हाला ब्रेडपासून नाश्ता दाखवणार आहे. अगदी जबरदस्त नाश्ता. 1 चमचा तेलात हा नाश्ता हेल्दी दाखवणार आहे. तर इथे पहा, आता मी घेतलेले आहे कोबी. कोबी थोडासा घ्यायचा, किसून घेते. आता तुम्हाला किती क्वांटिटीत करायचं त्याच्यावर आहे, कोबी घ्यायचा, किती घ्यायचा, काय घ्यायचा. तर मी तुम्हाला दाखवून किती मला करायचं पुढे, तर ते तुम्हाला समजेल किती लागेल, किती काय होईल ते. तर इथं कोबी किसून घेतलेलं आहे. मस्त असा किसून घ्यायचा बघा. अशा पद्धतीने मी किसलेला आहे कोबी. हा नाश्ता खूप हेल्दी आहे, खूप मुलांना आवडणारा आहे, खूप छान आहे. नक्कीच पूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला काय नाश्ता आहे. सगळं काही हेल्दी आहे ह्याच्यात आणि 1च चमचा तेलामध्ये होणार आहे. जास्त तेल पण लागणार नाही त्याला किंवा काहीच नाही. तर इथं कोबी किसून झालेला आहे. मी आता एका प्लेटमध्ये भरून ठेवते त्याला. प्रत्येक गोष्ट अशी छोटी छोटी किसूनच घ्यायची. तर हे 3 शिमला मिरची आहे माझ्याकडं, त्या पण मी किसणार आहे. तर त्यातले मी काढून घेणार आहे पहिली. थोडा थोडा तुकडा म्हणजे अर्धी अर्धी काढून घेणार, एवढी लागणार नाही आपल्याला, अर्धे अर्धच घेणार आहे. तुम्हाला थोडासा किसून दाखवते पहिला. असं किसल्यामुळं काय होतं, बारीक स्लाईज होतात आणि किसायला म्हणजे तुकडे करायला पण सोपे जातं. म्हणून ह्या पद्धतीने किसून घ्यायचा कोबी झालं, परत शिमला मिरची झालं आणि मग त्याला असं चॉप्स करायचं. एवढ्या पातळ किसलेल्या आहे ना, तर त्या तशाच चॉप्स करायच्यात आपल्याला. आता सुरी घ्यायची, सुरीने असं त्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आपल्याला छोटे छोटेच तुकडे हवी त्याचे, म्हणून असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्या नाश्त्यासाठी. संपूर्ण आता प्रत्येक शिमला मिरची या पद्धतीनेच मी करणार आहे. ही पण झालेले आहेत. आता प्रत्येक शिमला मिरची मी अशाच करून घेतलेल्या आहेत. आणखीन पण 2-3 वस्तू लागणार आहेत त्याला, तर तुम्ही पुढे गेल्यावर आता तुम्हाला समजेल काय काय लागतं. आता मी ब्रेड घेतलेले आहेत. ब्रेडपासून नाश्ता होणार आहे आपला तो. तर ब्रेड घेतलेले आहेत पहा. ब्रेडचे असे काढायचे, 4-5 स्लाईस घ्यायचे. हे 5 स्लाईस घेतलेले आहेत ब्रेडचे आणि ह्याचे किनाऱ्या सगळे मी काढून घेणार आहे पहिल्याच. अशा पद्धतीने जुळायचं आणि असे सुरीने कापून घ्यायचं. हे किनाऱ्या नको आहेत आपल्याला बाजूच्या. तर ह्याच्या तुम्ही खाऊ शकता. एकदम ब्रेड ताजा आहे, त्यामुळं पुरं लवचिक आहे ब्रेड. कापायला प्रॉब्लेम करते जरा, खूप लवचिक आहे ब्रेड, एकदम ताजा ब्रेड आहे. ब्रेड असाच घ्यायचा. आता निघालं नाही बरोबर, तर हे मी बाजूला करते आणि हे थोडं थोडं राहिले ते पण कट करून घेते. तर हे तुम्ही चहाबरोबर खा किंवा ब्रेड क्रम बनवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ते काय वाया जात नाही. आता मिक्सरचं भांडं घेते आणि त्याच्यात तुकडे करून टाकते आणि त्याला दळून घ्यायचं थोडंसं. असं मिक्स करून घ्यायचं आणि जरासं दळून घ्यायचं का झालं आपलं. बारीक दळून घेते आणि ते ओतून घेते आता त्याच्यात. एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यात मी 1 वाटी दूध टाकणार आहे आणि हे मिक्सरला फिरून घेणार आहे. रवा जाडच होता माझ्याकडे, तुमच्याकडे बारीक असला तरी चालेल. हे झालेलं आहे. आता वरती मी कढई ठेवते गॅसवरती आणि कढईमध्ये
ओतून देते रवावालं दूध. हे पहा, अशा पद्धतीने ओतून द्यायचं. आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. छान असं हलवत राहायचं सारखं, का की खाली लागतं लगेच ते. दूध आणि रवा असल्यामुळं ना लागतं ते लगेच. एवढा काय वेळ लागत नाही त्याला. 10 मिनटात नाश्ता होतो तयार. हा करायचा म्हटलं तर पटकनी होतो. मीठ टाकायचं चवीनुसार. मीठ नंतर टाकायचं, जरा असं आळत आलं ना, थोडंसं कमी होत आलं ना तर मीठ टाकायचं. नाही तर मग दूध आहे ना फुटून जाणार ते. अशा शितड्या वाढणार, म्हणून नंतर दूध टाकायचं. हे बघा, आता हे गोळा होत आलेलाच आहे. आता हे झालेलं आहे आपलं. इथे मी कढई ठेवलेली आहे. 1 चमचा फक्त तेल, ना 1च चमचा तेल घालणार आहे, जास्त काही नाही. 1 चमचा तेलात होणार आहे ही आपली रेसिपी. अगदी हेल्दी आणि खूप पौष्टिक. मुलांना तर भरपूर आवडती, मोठ्यांना पण. नाश्ता, पोटभरीचा नाश्ता म्हटलं तरी चालेल, असा नाश्ता होणार आहे. खूप जबरदस्त टेस्ट. आता मी मिरच्या कापल्या होत्या 2-4, ते टाकलेल्या आहे. त्या जराशा मिक्स करून घ्यायच्या. मग प्रत्येक शिमला मिरची टाकणार आहे. म्हणजे भाजी कशी आपली रंगीत व्हायला पाहिजे. म्हणजे 2-3 कलर माझ्याकडं होते म्हणून टाकलेले आहे. तुमच्याकडे नसले तर दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे होत्या ह्या, म्हणून ह्या वापरलेल्या आहेत. म्हणजे रंगीत दिसतं, जरा छान दिसते म्हणून. तर किती पहा, मी आता कोबी किसला होता तो पण टाकते. प्रत्येक भाजी अशी टाकायची. तुमच्याकडं फरसबी असली टाकू शकता, बटाटा असला टाकू शकता, तुमच्याकडं पापडीची भाजी असली टाकू शकता. म्हणजे कुठलीही भाजी तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. असं नाही का हीच भाज्या पाहिजे ना, असं काही बिलकुल नाही. आणि ह्याला जरा मध्ये जागा करते छान अशी. म्हणजे ह्याला जास्त शिजवायचं पण नाही आपल्याला, ह्या भाज्यांना. मीठ टाकलं चवीनुसार. एक चमचा सोया सॉस टाकलं त्याच्यामध्ये, छान चायनीज स्वाद यावा म्हणून. आणि ही भाजी आपली बऱ्यापैकी झालेली. आता कसं पाणी सुट्टं जरासं, ते पाणी कोरडं झालं पाहिजे ना आपलं त्याचं. फक्त एवढंच करायचं आपल्याला, काही नाही दुसरं. तर इथे मी थोडंसं मीठ कमी पडलं तेव्हा टाकलेलं आहे. ही आपली भाजी तयार झालेली आहे. पाणी नाही त्याच्यात राहिलं, काहीच नाही. पहा, मस्त झालेली आहे. आता मी बाजूला ठेवते त्याला. आणि आपण ते रव्याचं पीठ केलेलं ना दूध घालून, ते आता घ्यायचं. थंड झालं असं आता ते मी मळून घेणार आहे. कढईमधलं सर्व काढून घ्यायचं व्यवस्थिशीर. पहा, आता मळून घ्यायचे जरा चांगलं. ब्रेड आहे ना आपला, तो बी ते मिक्स करायचा. तुम्हाला वाटलं जरा घट्ट तर पाण्याचा हात लावायचा. आणि नाही वाटलं, म्हणजे असं नॉर्मल वाटलं, तर तुम्ही त्याच्यात तेलाचा हात लावून सुद्धा करू शकता. आणि असं छान मळून घ्यायचं. चांगलं 2 मिनिट मळून घ्यायचं. त्याचा एकजीव झाला पाहिजे सर्व. ब्रेड आणि पीठ सगळं मिक्स झालं पाहिजे त्याच्यात, म्हणून छान मळून घ्यायचं ते. आता बऱ्यापैकी मळून झालेलं आहे आपलं. छान मुलायम पीठ झालेलं आहे. पीठ जेवढं मुलायम होईल तेवढं आपलं रेसिपी छान होणार आहे. हे बघा, आता घेतला मी, ह्याच्यावर मी लाटून घेणार आहे आता.
उंडा करायचा चांगला आणि त्या उंड्यावर लाटून घ्यायचं असं. छान पातळ लाटून घ्यायचं. अशा पुऱ्या काढायच्या त्याच्या. पोळी जेवढी मोठी कराल तेवढी करू शकता तुम्ही, का की जास्त मोठी केली तर तेवढ्याच पुऱ्या आपल्या जास्त निघतील. आता एवढी केलेली आहे मी. परत पुऱ्या काढून घेते. हे सर्व प्रकार मी असं करून घेते, पुऱ्या बनवून घेते. आणि ह्याच्या पुऱ्यांचं काय करायचं पहा आता पुढे. हे थाळीला तेल लावलेलं आहे, पाणी पण गरम व्हायला ठेवलेलं आहे मी वरती. आता ही पुरी घ्यायची एक आणि ह्याच्यावर भाजी ठेवायची, ती आपण बनवलेली आहे ना ती. आता ही पुरी घ्यायची आणि ह्याच्यावर सोडून द्यायची, दाबून घ्यायचं, घट्ट दाबायचं, चांगलं चिटकलं पाहिजे ते. आणि परत वाटी घ्यायची आणि त्याचा आकार करून घ्यायचा. किनाऱ्या बिनाऱ्या असल्या तर निघून जातील, त्याच्यामुळे कसं चिटकून पण राहील ते. हे बघा, एक कडेच्या किनाऱ्या काढून टाकायच्या का ही झाली आपली. अशा पद्धतीने सर्वच करून घेते मी. आता जेवढं पीठ आहे त्याचं आपल्या चाळणीत बसन तेवढ्या नंतर परत करून असं संपूर्ण दाबून घ्यायचं. खूप छान लागतो हा नाश्ता, हेल्दी पण आहे, कमी तेलाचा आणि खूप पौष्टिक नाश्ता म्हटलं तरी चालेल. एकदा करून पहा ह्या पद्धतीने, खरंच मस्त. हे बघा, असंच करायचं, सर्व पुऱ्या करून असं सारण भरायचं त्याच्यात. आणि हे माझं झालेलं आहे एवढ्या, तर मी एवढ्या ठेवते. नंतर दुसऱ्या पण करणार आहे, नंतर तुम्हाला आता एवढं दाखवते पहिल्या, म्हणजे चाळणीत बसन आपल्या तेवढ्या. हे असं ठेवायचं आणि नंतर मग वरती मी पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला, ह्याच्यात ठेवून द्यायच्या अशा मस्त. आणि ह्या झालेल्या आहेत आपल्या, बघा 10 मिनटं पण नाही, 6 मिनटातच झालेल्या आहेत. तर मी काढून घेणार आहे या. हे पहा, अशा मस्त दिसतात बघा, रंग किती सुंदर दिसतोय. जास्त नाही वेळ ठेवायचा त्याला, 6-7 मिनटं ठेवल्या तरी पुरेसे होतात. बाहेर काढायच्या मग उकडल्यावर आणि अशा काढायच्या मग. आता हे प्लेटमध्ये भरून दाखवते तुम्हाला. खूप हेल्दी नाश्ता, खूप छान, चवीला तर फार सुंदर लागतो. आणि माझ्याकडे शेजवान चटणी होती, ही मी ठेवलेली आहे. 4 दिवसापूर्वीच व्हिडिओ टाकला होता मी शेजवान चटणीचा, तो आहे. तर नक्कीच ते तुम्ही तशा पद्धतीने चटणी बनवू शकता. कुकरमध्ये उकडून केलेले आहेत मी मिरच्या, तर तुम्ही नक्कीच माझ्या सीता नेहरी किचनमध्ये जाऊन पाहू शकता. तर ह्या अशा हेल्दी मस्त, तुम्ही काट्याने बी खाऊ शकता, अशा पण खाऊ शकता, कशा पण खाऊ शकता तुम्ही. एवढ्या हेल्दी मस्त आहेत ना. तर मैत्रिणींना आवडलं तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये लिहून पाठवा कशा वाटलं तुम्हाला ह्या हा नाश्ता, एकदम नवीन नाश्ता कशा पद्धतीने वाटला. तर चला मसाल्याविषयी सांगते मी. तर माझ्याकडे मसाल्याचा स्टॉक आलेला आहे, तुम्हाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, घेऊ शकता तुम्ही. चला बाय, परत भेटूया.